तर नमस्कार मित्रांनो, मराठी हॉरर स्टोरी चॅनलवर तुमचा मित्र सुशांत तुमचं मनापासून स्वागत करतोय आणि आपण पुन्हा एकदा हॉरर स्टोरीच्या दुनियेमध्ये तुम्हाला मी घेऊन जातोय। तर आजची जी स्टोरी आहे ही आहे भारतामधील जोगेश्वरी या ठिकाणी। तर याच्या पूर्वी आपण भारतातील काही हॉन्टेड प्लेस बघितले, ज्यामध्ये की हॉन्टेड बंगले बघितले आणि भारतामध्ये असे बंगले मोठ्या प्रमाणात, हॉन्टेड बंगले म्हणा, बिल्डिंग म्हणा, ह्या मोठ्या प्रमाणात आहेत। आणि ज्यामध्ये बघितलं आपण कुंदनवन, दहिसर, कुंदनवन मधील बंगला, त्याचबरोबर दहिसर मधील जो मोठा बिल्डिंग होती ती बिल्डिंग बघितली, त्याचबरोबर अजिंक्यतारा सोसायटीमध्ये 21 नंबरचं घर बघितलं की हे पूर्णतः हॉन्टेड आहे। तर अशी जोगेश्वरीमध्ये गोष्ट आहे आणि ही गोष्ट माझा मित्र अर्पित यांनी मला सांगितलेली आहे। तर या ठिकाणी मुंबईमध्ये असा एक एरिया आहे जो की जोगेश्वरी म्हणून आहे आणि हा पूर्णतः सदन एरिया आहे। जर जोगेश्वरीमध्ये तुम्ही पहिला गेला असेल तर तुम्हाला माहित असेल की जोगेश्वरी खूप सदन अशा पद्धतीचा एरिया आहे आणि या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात बिल्डिंग आहेत आणि बऱ्या प्रमाणात रिच लोक या एरियात राहतात। तर जोगेश्वरीमध्ये एक बिल्डिंग आहे जिचं नाव घेऊ शकत नाही, तर त्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या फ्लोअरवर असं काही भयानक घडतं की त्या ठिकाणी जायला लोक घाबरतात। आणि तुम्हाला माहित आहे की असे हॉन्टेड जे प्लेस आहे त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुमची मेंटॅलिटी निगेटिव्ह मध्ये जाते। दुसरी गोष्ट, तुम्ही मानसिक असंतुलन होतं आणि तिसरी गोष्ट, जर तुम्ही कमकुवत असाल तर तुमचा त्या ठिकाणी मृत्यूही होऊन जातो। तर आजची जी जोगेश्वरीची गोष्ट सांगणार आहे ही सत्य घटना आहे आणि ही त्या बिल्डिंगमध्ये घडली आहे। तर दुसऱ्या फ्लोअरमध्ये लोकांमध्ये अशा प्रकारचं भय आहे की त्या बिल्डिंगचा जो दुसरा फ्लोअर आहे त्याचा जो नंबर आहे हाच त्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीनी नियोजन करून काढून ठेवलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवर कोणीही जाऊ नये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी केलेलं आहे। तर ही गोष्ट आहे 2005 साली। अजित सिंह हा मूळचा पंजाबचा रहिवासी, पण जॉबसाठी हा या ठिकाणी जे पुणे मुंबई या ठिकाणी आला होता आणि त्याला रेडिओ जॉकीच्यात एडिटिंगचं जे काम आहे हे एडिटिंगचं काम भेटलं होतं। हे काम भेटलं होतं, त्यानं जागा हुडकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला या बिल्डिंगमध्ये 201 नंबरचा फ्लॅट मिळाला। 201 नंबरचा फ्लॅट त्यानं बाहेर चौकशी केली तर बाहेरच्या तुलनेत बाहेर हाच फ्लॅट, ह्याच रेंजचा फ्लॅट त्याला मिळत होता 45,000ला रेंटला मंथली आणि हा फ्लॅट त्याला मिळाला 11,000 मध्ये। तो खुश झाला की स्वस्तात आपल्याला फ्लॅट मिळालेला आहे, त्यामुळे तो खुश लगेच त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला। शिफ्ट झाल्यानंतर त्याने काय केलं, एकटाच होता, दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन रेडिओ जॉकी जे एडिटिंगचं काम होतं एडिटिंगचं काम करायचं आणि संध्याकाळी निवांत रूमवर येऊन झोपायचा असा त्याचा प्लॅन। पण जेव्हा तो त्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्याला असं जाणवलं की लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत आहेत। कोणी त्याला काही बोलत नव्हतं पण लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते। त्याचबरोबर त्याला असं वाटू लागलं की आपण काही चुकी केलेली आहे काय, लोकही आपल्याकडे असं बघतात, किंवा मे बी असं असेल की इकडची लोकच अशा पद्धतीची असतील। काही एरियातली लोक असतात विचित्र, तर काही एरियातली लोकची विचित्र पद्धतीची असतील असं त्याला वाटू लागलं। त्यामुळे त्याने इतकं लक्ष दिलेलं नाही आणि आपल्या जो फ्लॅटमध्ये दिवसभर काम करायचं, रात्री येऊन झोपायचं, इतकंच काम तो या ठिकाणी करू लागला। त्यानंतर काय झालं, 3-4 दिवस झालं, व्यवस्थित झालं। 4थ्या दिवशी अचानक त्याला असं जाणवलं की तो ज्या ठिकाणी राहत होता, ज्या रूममध्ये, ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, त्याला अचानक जी बाथरूमची पाण्याची चावी ती अचानक चालू झालेली जाणवली। त्यानं जाऊन बंद केली, परत ती चालू झालेली जाणवली, त्यानं बंद केली, म्हणजे काहीतरी टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम असेल। मग अचानक घरातील लाईट बंद चालू व्हायला लागली। त्याला अचानक अस्वस्थ झालं, ते म्हटलं टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम असेल, 1-2 दिवसानं बघूया। 2 दिवस कंटिन्यू हे चालू राहिलं, 2 दिवस त्याला झोप लागली नाही आणि तिसऱ्या दिवशी अचानक तो झोपला असताना अचानक एक महिला रडल्याचा आवाज येऊ लागला। अचानक तो दचकला, म्हणजे काय झालं, त्याला असं वाटलं की आपल्या फ्लॅटमध्ये जे कॉमन रूम असते, आपली जी दुसरी बेडरूम आहे, त्या बेडरूममधनं आवाज येतोय असं त्याला वाटलं आणि त्या बेडरूममध्ये तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने तिथं बघितलं
दरवाजाचं दार उघडलं सेकंड बेडरूमचं, तर तिथं बघितलं तर तिथं कोणी नव्हतं. अरे म्हणे कोण नाही तर रडलेला कुठला आवाज येतोय, तर त्याला लगेच घराच्या बाहेरून रडलेला आवाज आला. त्यानं दरवाजा उघडला, बाहेर बघितलं तर बाहेरही कोणी नाही. पण जसं त्याने दरवाजा बंद केला आणि टर्न मारल्या त्याच्या समोर एक महिला होती आणि तिचे डोळे बाहेर आले होते, जी बाहेर होती आणि ती पूर्णतः रक्ताने माखली होती. आणि ती महिला याला म्हणाली की अजून 4 दिवस थांब, 4 दिवसानंतर तू ही माझ्यागतच या बिल्डिंगमध्ये कायमचा बांधला जाशील, तुझाही माझ्यागतच या ठिकाणी अंत होईल, असं ती महिला त्याला म्हणाली. आणि त्या महिलेचे वाक्य ऐकताच त्याला भुरळ आली आणि तो त्या ठिकाणी चक्कर येऊन पडला. चक्कर येऊन पडल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास सकाळचे 8 वाजता त्याला जाग आल्यानंतर तो लगेच उठला. त्याला काय करायचं सुचत नव्हतं. त्यानं डायरेक्ट लिफ्टमध्ये गेला. लिफ्टमध्ये ग्राउंड फ्लोअर दाबलं. ग्राउंड फ्लोअरमध्ये गेला. तिथं जाऊन जो वॉचमन होता तो वॉचमनला म्हटला सेक्रेटरीचं घर कुठलं आहे, तर ते सांगितलं 11 नंबरच्या फ्लोअर आहे, त्यामध्ये 1102 नंबरचा फ्लॅट आहे, तो जो आहे तो सेक्रेटरीचा आहे. तर तो काय केला, 11 मजल्यावर गेला, सेक्रेटरीच्या फ्लॅटमध्ये घुसला आणि त्याला सांगितलं की ही जी घटना आहे ही माझ्या बाबतीत अशा पद्धतीने घडलेली आहे आणि त्याचं मला रात्री खूप हे झालं, मी बोहळून पडलो, त्यानं असं सांगितलं. मग या ठिकाणी सेक्रेटरीला ही सगळी घटना माहीत होती की ह्याच्या आधी पूर्वी अशा घटना घडलेल्या होत्या. सेक्रेटरीला हे माहीत होतं की बाबा हे घडलेलं आहे. पण सेक्रेटरी काय म्हटला, मी काय करतो, थोड्या वेळाने काय करतो, आमची जी कमिटी आहे कमिटी घेऊन तुझ्या घरी येतो, काय प्रॉब्लेम आहे का बघतो, तू काय लगेच फ्लॅट सोडायचा विचार करू नकोस. आता हे अजित सिंगला हे पटलेलं नाही, पण आता सेक्रेटरी म्हणतोय म्हणून तू काय केला, त्या ठिकाणाहून निघून गेला. आणि जो सेक्रेटरी आहे त्यानंतर बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे तो त्या ठिकाणी विचार करू लागला की बाबा ह्या आधी या बिल्डिंगमध्ये त्या घरामध्ये 5 सुसाईड झालेले आहेत आणि आता 6वी सुसाईड होणं काही योग्य नाही. आणि पैशासाठी एखाद्या मालकाला मिळणाऱ्या पैशासाठी आपण एखाद्याचा जीव घालवणं हे पूर्णतः चुकीचं आहे असं त्याला वाटू लागलं. आणि त्याने विचार केला की आता नाही, आपण जाऊया आणि जो अजित सिंग आहे या अजित सिंगला सगळी घटना सांगूया आणि त्याला फ्लॅट चेंज कर किंवा इथून सोडून जा असं सांगूया. ह्या विचारानं जो सेक्रेटरी होता तो 11व्या मजल्यावरून दुसऱ्या फ्लोअरवर आला. दुसऱ्या फ्लोअरवर आल्यानंतर त्यानं बघितलं की 201 नंबरचा जो दरवाजा आहे तो उघडाच होता. म्हणजे मुंबईमध्ये कसं असतं, दरवाजे झाकलेले असतात, फ्लॅटचे दरवाजे झाकलेले असतात, पण हा दरवाजा उघडाच होता. तो आतमध्ये गेला आणि आतमधले जे पाहिलं ते बघताच त्याला कळायचं बंद झालं, कारण की त्याच्या पुढे अजित सिंगचा मृतदेह लटकलेला होता. हा म्हणे 10 मिनिटापूर्वी तर हा व्यक्ती माझ्यापाशी येऊन गेला आहे, आता बघतोय तर यानं सुसाईड केलेली आहे. त्याने लगेच पोलिसांना फोन लावला. पोलीस आले, त्या ठिकाणची लोकांची चौकशी केली. लोकांनी सांगितलं की हंटेड बंगला आहे, असा हंटेड फ्लॅट आहे आणि अशा घटना या ठिकाणी वारंवार घडलेल्या आहेत आणि पोलिसांनी ही केस आत्महत्या म्हणून क्लोज केली. आता ह्या घटनेचा पूर्व इतिहास काय, तर या ठिकाणी एक अंजली नावाची एअर होस्टेस राहतो. तुम्हाला माहित आहे एअर होस्टेसचं काम काय असतं, ज्या की विमानात प्रवाशांना काही मदत पाहिजे असेल तर ती मदत प्रोव्हाइडचे काम करतात. तर ते काम ही अंजली करत होती. ती आणि तिचा नवरा या ठिकाणी राहत होते आणि दोघांचा 3 वर्षाचा संसार सुखात चालला होता. परंतु 3 वर्ष झाल्यानंतर यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि दोघांचं एकमेकाविषयी रोज भांडण चालू झालं. ते रोज भांडू लागले, पण हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्यांनी सेपरेट राहण्याचा निर्णय घेतला. पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला की दोघांच्या मध्ये एकच फ्लॅट होता आणि दोघांनाही फ्लॅट हा सोडायचा नव्हता. दोघांचा या प्लॉटवरून कायम भांडणं व्हायची की हा जो फ्लॅट आहे हा मला पाहिजे, हा जो फ्लॅट आहे हा मला पाहिजे. या फ्लॅटसाठी दोघांचं भांडणं व्हायचं. आणि एक दिवस ही अंजली कामावरून परत आली. जेव्हा तिने दरवाजा उघडला उघडताच एक
सळी जी असते, तुम्हाला माहित आहे मोठी सळी असते, ती सळी तिच्या डोक्यात बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने काय केलं, तिचा जो नवरा होता त्याने ती डेड बॉडी उचलली आणि जी पायऱ्यावर आहे त्या पायऱ्यावर नेऊन ठेवली आणि त्यानंतर असं दाखवलंय की ही पायऱ्यावरून पडली आणि हिचा या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. तर त्यानंतर तिच्या नवऱ्यालाही असं जाणवू लागलं की बाबा इथं कोणतरी आहे, आपल्याला त्रास होतोय. त्यानं तो प्लॉट सोडला आणि त्यानंतर तो रेंटवर लावला आणि रेंटवर लावल्यानंतर एक 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 म्हणता जवळपास 6 सुसाईड त्या ठिकाणी झाले आणि 6 सुसाईड गळफास लावून झालेले अचानक. आणि असं होतं, नवीन कस्टमर येणार, 15 दिवस राहणार, 15 दिवसामध्येच त्या ठिकाणी सुसाईड करणार. सुसाईडचं कारण कोणालाही कळलेलं नाही. म्हणजे जी अंजली आहे तिचा आत्मा त्या घरामध्ये राहतो, फिरतो आणि त्यामुळेच अशा पद्धतीचे सुसाईड होतात असं लोकांचं मत आहे. त्यामुळे जो बिल्डिंगची जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमधील 2रा फ्लोअरचा पूर्णतः क्लोज केलेला आहे आणि तिथे असणारे जे 4 फ्लॅट होते, जे बाकीचे 4 फ्लॅट होते तेही ओनर त्या ठिकाणी येऊन सोडून गेले. ते म्हणजे जीव बलवत्तर तर आपण काही करू शकतो, कुठेही कमवू शकतो, पण जर अशा हॉन्टेड प्लेस त्यातले काही बंगले विकायला लावले पण एकही बंगला विकलेला गेलेला नाही. कारण की लोकांना माहीत आहे की हॉन्टेड प्लेस कोणीही अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करणार नाही. तर मित्रांनो, ही स्टोरी जी रिअल स्टोरी ही तुम्हाला कशी वाटली आणि अशा स्टोरी तुमच्या भागातही घडत असतील तर अशा गोष्टी जर कुठे घडत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आमच्या इथे अशा प्रकारचा बिल्डिंग आहे किंवा बंगलो आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही जर एखाद्या नवीन ठिकाणी जात असाल तर त्या ठिकाणी करा की एखादा बंगला स्वस्त मिळतोय किंवा एखादा फ्लॅट स्वस्त मिळतोय म्हणून तो घेऊ नका, त्याचा जरा इतिहास बघा. कारण की स्वस्त म्हणजे चांगलं असं नाही, कारण त्याच्यामुळे काहीतरी इतिहास असू शकतो, ते जाणून घ्या आणि मगच एखाद्या नवीन ठिकाणी शिफ्ट व्हा. जर मित्रांनो ही आजची जी रिअल स्टोरी ही रिअल स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.